सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत स्लीप डिस्क बाबत. स्लीप डिस्क म्हणजे नक्की काय, स्लीप डिस्क कशामुळे होते आणि स्लीप डिस्क होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या वाढत चाललेला स्लीप डिस्क हा आजार. स्लीप डिस्क म्हणजे काय, तर आपल्या मणक्यामध्ये एकूण 33 व्हर्टिब्रे असतात, म्हणजे मणक्याची छोटी छोटी हाडं असतात आणि या मणक्याच्या छोट्या छोट्या हाडांमध्ये गादी असते. एक गादी असते ज्याच्यामध्ये काही लिक्विड असतं आणि ही गादी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून काम करत असते. ज्यावेळी आपण उड्या मारतो, ज्यावेळी आपण चालतो किंवा ज्यावेळी आपण नॉर्मली काम करत असतो, तर आपल्या शरीराचा पूर्ण बॅलन्स या गादीने सांभाळलेला असतो. मणक्यांच्या मध्ये जी गादी असते या गादीने आपल्या शरीराचा पूर्ण बॅलन्स सांभाळलेला असतो. आपल्या शरीराचं वजन, आपल्या शरीराला आधार देण्याचं काम हा मणका करत असतो. त्यामुळे मणका हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. मणक्याशिवाय आपण उभं राहू शकत नाही, चालू शकत नाही. आणि ज्यावेळी ही गादी आहे त्या गादीला काही इजा होते किंवा त्या गादीची वेअर अँड टेअर म्हणजे वयोमानानुसार जेव्हा ती गादी झिजत जाते, ती गादी झिजल्यामुळे त्यातून एक लिक्विड बाहेर येतं, जे त्या गादीमध्येच असतं. ते लिक्विड वेअर अँड टेअरमुळे म्हणजे ती एक गादी फाटल्यामुळे त्यातलं लिक्विड बाहेर येतं आणि ते बाहेर आलेलं लिक्विड आपल्या नसांवर, मज्जातंतूवर एक प्रकारचा दबाव टाकत असतं आणि या दबावामुळेच एक पेन तयार होतं किंवा एक दुखणं तयार होतं. कंटिन्युअस दुखत राहतं. या दुखण्यालाच सायटिका असं म्हटलं जातं. यालाच स्लीप डिस्क असं देखील म्हटलं जातं. स्लीप डिस्क म्हणजेच घसरलेली चकती. हे जे व्हर्टिब्रा आहे त्याच्यामधली जी गादी आहे त्या गादीला चकती असं म्हटलं जातं आणि ती चकती सरकते म्हणजेच स्लीप डिस्कचा आजार होतो. तर स्लीप डिस्क मध्ये लक्षण काय काय जाणवतात, तर स्लीप डिस्कचं पहिलं लक्षण म्हणजे पाठ दुखणे, लोअर बॅक मध्ये पेन असणे. कधी कधी मानेपासून हे दुखणं हाताकडे जातं, हात दुखत राहतो, मान दुखत राहते. हे देखील स्लीप डिस्कचे एक लक्षण आहे. आणि आपण या स्लीप डिस्ककडे लक्ष दिलं नाही, स्लीप डिस्कचा हा आजार अंगावर काढत जात गेलो, तर याचं पुढचं लक्षण किंवा याची पुढची पायरी म्हणजे आपला युरिन मोशनवरचा कंट्रोल देखील या स्लीप डिस्कमुळे जाऊ शकतो. तसंच हातापायांमध्ये जो वीकनेस येतो किंवा हात पाय काम करण्याचं कमी करतात, बंद करतात, हे देखील या स्लीप डिस्कमुळे होऊ शकतं. त्यामुळे स्लीप डिस्कच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं आणि वेळीच यावर ट्रीटमेंट घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर स्लीप डिस्कचं निदान कसं केलं जातं? स्लीप डिस्कचं निदान हे एक्सरे आणि MRI माध्यमातून केलं जातं. एक्सरे मध्ये आपल्याला बोनचं स्ट्रक्चर कसं आहे ते दिसतं, परंतु MRI मध्ये आपल्याला 3D स्ट्रक्चर मिळतं, 3 डायमेन्शनल व्ह्यू मिळतो. त्या गादीची स्थिती काय आहे हे बघायला मिळतं. त्यामुळे MRI हा स्लीप डिस्कचं उत्तम निदान करतो. त्यामुळे स्लीप डिस्कच्या पेशंटला जनरली MRI करण्यासाठी सांगितलं जातं. तर हा स्लीप डिस्कचा आजार नेमका होतो कशामुळे, तर स्लीप डिस्कचा आजार होण्याचं पहिलं कारण म्हणजे वाढलेलं वजन. जर तुमचं वजन अधिक वाढलेलं असेल तर त्या वजनाचा भार आपल्या मणक्यावर पडतो आणि मणक्यामध्ये गॅप निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हा स्लीप डिस्क कंट्रोल करण्याचा महत्वाचा उपाय आहे. यानंतर दुसरं कारण म्हणजे पुअर पोश्चर. आपण जर ठराविक पोझिशन मध्ये अधिक काळ बसून राहत असू, आपली जर जीवनशैली बैठी असेल, आपण ठराविक स्थितीत, एकाच स्थितीत जास्त वेळ बसत असू, तर आपल्याला स्लीप डिस्क होण्याचा धोका असतो. स्क्रीन समोर, कम्प्युटर समोर, लॅपटॉप समोर अधिक काळ आपण एकाच स्थितीत बसून राहण्याने आपल्याला स्लीप डिस्कचा धोका उद्भवू शकतो, संभवू शकतो. त्यामुळे 30-30 हा रूल आपण फॉलो केला पाहिजे. 30 मिनिट जर आपण एका जागेवर बसत असू, एका स्थितीत राहत असू, तर 30 सेकंद आपण जागेवरून उठणं हे अगदी गरजेचं आहे. किंवा जागेवरच आपल्या बॉडीला स्ट्रेच करणं, पाठीला स्ट्रेच करणं, पायांना स्ट्रेच करणं,
मानेची मुवमेंट करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे 30-30 हा रूल तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे. यानंतर म्हणजे हेल्दी आहार घेणं हे देखील यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेतलात तर त्यामुळे देखील तुम्हाला तुमचं हाडांचं आरोग्य, तुमचे मसल्स वाढणार आहेत. तुमचे मसल्स जर वीक असतील, पाठीचे मसल जर तुमचे वीक असेल, तर आपल्या शरीराचा जो भार मसल्सनी घ्यायला पाहिजे तो सगळा ताण आपल्या मणक्यावर येतो आणि त्या आलेल्या ताणामुळे देखील स्लिप डिस्कचा त्रास संभवू शकतो. त्यामुळे हेल्दी जेवण घेणं, प्रोटीनचं प्रमाण आहारात भरपूर ठेवणं हे देखील स्लिप डिस्क पासून दूर राहण्यासाठी महत्वाचं आहे. चौथं म्हणजे तुम्ही एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज करणं हे देखील स्लिप डिस्कसाठी अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज केलात तर तुमचं वेट आपोआप कंट्रोलमध्ये राहणार आहे, तुमची मसल डेव्हलपमेंट चांगली होणार आहे आणि एक्सरसाइजमुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला जो हा स्लिप डिस्कचा त्रास आहे तो होणार नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्यायाम दररोज 1 तास करणं हे स्लिप डिस्क होऊ नये यासाठी महत्वाचं आहे. तसंच तुमचं पोश्चर सुधारणं, कायम ताठ स्थितीमध्ये बसणं, पाठीचा मणका सरळ ठेवणं आणि रेस्ट वारंवार घेणं म्हणजे ज्यावेळी तुमचं अधिक काळ काम होईल तर मध्ये 2 तास जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल किंवा 2 तास तुम्ही एकाच जागेवर बसून काम करत असाल तर त्यानंतर 5 मिनिट 10 मिनिटं झोपून विश्रांती घेणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही हल्ली ट्रॅफिक भरपूर असतं, दररोज तुमचं 2 तास 4 तास जर ड्रायव्हिंग होत असेल तर ड्रायव्हिंग नंतर तुम्ही आल्यावर बेडवर सपाट झोपणं हे देखील महत्वाचं आहे. सपाट झोपून तुमच्या मणक्याला एक प्रकारची विश्रांती तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही जी गादी वापरता ती अतिशय कडक किंवा अतिशय मऊ असू नये. अतिशय मऊ गादीने देखील तुमच्या मणक्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलत असतं. अतिशय मऊ गादी देखील आपल्या मणक्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे मीडियम टेक्स्चरची गादी तुम्ही झोपण्यासाठी वापरावी. वजन उचलताना तुम्ही कायम सावध असावं. बेसावध स्थितीत कुठल्याही प्रकारचं वजन उचलू नये. वजन उचलतानाही गुडघे वाकवून वजन उचलावं. गुडघे सरळ ठेवून, पाठ सरळ ठेवून बेसावध स्थितीत वजन उचलल्यास देखील स्लिप डिस्कचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही सजग असणं, वजन उचलताना कायम कॉन्शियस असणं हे देखील आवश्यक आहे. अशा प्रकारे स्लिप डिस्कचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही पहिल्यापासूनच काळजी घेणं आवश्यक आहे. आणि तरी देखील स्लिप डिस्कचा त्रास जर झाला तर काय करायचं? तर स्लिप डिस्कचा त्रास झाला तर तुम्ही फिजिओथेरपीच्या मदतीने, योगाच्या मदतीने, व्यायामाच्या मदतीने स्लिप डिस्कला रिव्हर्स करू शकता. जवळजवळ 99% पेशंट्समध्ये स्लिप डिस्कसाठी कुठल्याही प्रकारच्या सर्जरीची, शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. परंतु 1% पेशंटला सर्जरीची, शस्त्रक्रियेची गरज भासू शकते आणि ही स्लिप डिस्कची जी शस्त्रक्रिया आहे, ऑपरेशन आहे ते अतिशय सोपं आहे. लॅप्रोस्कोपीने हे ऑपरेशन केलं जातं. इंजेक्शनही यासाठी दिलं जातं. इंजेक्शन दिल्याने देखील तुमच्या वेदना, पेन कमी होत असतं. स्लिप डिस्कमुळे अनबेअरेबल म्हणजे खूप जास्त अशा वेदना पाठीमध्ये, मानेमध्ये, हातामध्ये, पायामध्ये देखील होत असतात. पायामध्ये वेदना होतात त्याला सायटिका असं म्हणतात. तो देखील स्लिप डिस्कमुळे होणारा त्रासच आहे. तर या वेदना सहन करण्यासारख्या नसतात. खूप जास्त वेदना होत असतात. त्यावेळी पेनकिलर इंजेक्शन दिले जातात. परंतु हा पेनकिलर इंजेक्शन हा स्लिप डिस्कवरचा परमनंट इलाज नाही. सुरुवातीला काही काळात इंजेक्शन दिले जातात, परंतु फिजिओथेरपी आणि योगाच्या मदतीने तुम्ही स्लिप डिस्कला नक्की रिव्हर्स करू शकता. आणि ऑपरेशन देखील लॅप्रोस्कोपीने केलं जातं. त्यामुळे ऑपरेशन देखील अतिशय सोपं असतं. ज्या दिवशी तुम्ही याच्यामध्ये कुठलाही ब्लड लॉस होत नाही, ज्या दिवशी तुम्ही ऍडमिट होता त्याच दिवशी ऑपरेशन करून संध्याकाळी तुम्हाला घरी देखील सोडलं जातं. तुम्ही चालू शकता त्याच दिवशी संध्याकाळी. त्यामुळे जरी ऑपरेशनची गरज लागली तरी स्लिप डिस्कचं ऑपरेशन तितकंसं मोठं किंवा तितकंसं कॉम्प्लिकेटेड नाहीये. तर तुम्ही तुमच्या मणक्याची काळजी घ्या आणि स्लिप डिस्कचा त्रास होणार नाही असं पहा. 30-30चा रूल फॉलो करा. 30 सेकंदाचा गॅप तुम्ही दर 30 मिनिटानंतर घ्या. पाण्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये भरपूर ठेवा. हेल्दी जेवण जेवा. व्यायाम भरपूर करा आणि लठ्ठपणाकडे जाणार नाही यावर लक्ष ठेवा. वजन कायम कंट्रोलमध्ये ठेवा.
असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते. आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.